काय रेटनं तुम्ही आधी दारू घेत होतात आणि आता काय रेट होते? 165 रुपयाने आयबी होतं पहिला आणि आता सध्या 185 रुपये आयबीचा रेट झालाय. हे मग आयबीचा रेट करून आहे ना, लाडकी बहिणीचा दिशाभूल करून आहे ना, इथं घ्यायले ते लोक. असं म्हणणं आहे की लाडकी बहीणवरती जे खर्च होत आहे त्याचा महसूल तूट भागण्यासाठी मग हे खर्च याच्याकडे वाढवला असं म्हटलं जातं. लाडकी बहीणचा काय प्रश्न नाही याच्यात. लाडकी बहीणचा जो आहे ना, ते पैसा जो दिशाभूल करून लोकांना द्यायलेत ते इथनं वैशाप व गॅस टाकी व परस्पर आपला परिवहन हे आपला बस टाकी बस आहे ना, त्याच्यामधनं यांनी काढून घ्यायले ते. तुमचा खर्च किती वाढला याच्या सगळ्यांमुळे? खर्च वाढलाय. आम्हाला 500 रुपये पगार आहे, आता 450 रुपये इथं दारूलाच चाललेत. 50 रुपये घरात चालले ते. नाही, सरकारने निर्णय घेतला हे बरोबर आहे, चुकीचं नाही आहे. रेट अजून वाढवायला पाहिजे. हां, कशामुळे आपल्याला असं वाटतंय? संख्या कमी होईल ना, पेनरची संख्या कमी होईल. ज्याने दिवसभर पित आहे ते संध्याकाळी पिईल. हां, किंवा एक टाइम पिईल, सकाळ संध्याकाळी नाही पिणार त्यांनी. पण खर्च वाढेल का? जे मद्यप्रेमी आहे त्यांचा खर्च वाढेल. खर्च कसं वाढतं? वाढतच नाही ना. हे महाग झाल्यानंतर फरक पडतंय ना. अच्छा, हां, त्यामुळे सरकारचं निर्णयाचं स्वागत आहे म्हणाय. स्वागत आहे, बरोबर आहे. अजून वाढवायला पाहिजे रेट. चालतंय, काय अडचण नाही. काय कमी नाही पिलं तर काय होत नाही, काय फरक पडणार आहे का?